वेलकम टू सीसॉ किचन. आणि आज आपण बनवणार आहोत ब्रेड कस्टर्ड पुडिंग. अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. पाहुणे जर आले तर एखादा सोपा असा आयटम स्वीटमध्ये बनवायचा असतो तर हे तुम्ही बनवू शकता. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी ही डिश आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा लिटर दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी साखर घातलेली आहे, पण ते दाखवताना कॅमेरा ऑफ होता. तर इथे मी 2 चमचे कस्टर्ड घेतलेला आहे, कस्टर्ड पावडर. त्यामध्ये थंड दूध घालून मिक्स करून घेऊयात. डायरेक्ट जर आपण अशीच कस्टर्ड पावडर घातली तर गोळे होऊ शकतात, त्यामुळे थंड दुधामध्ये किंवा थंड पाणीही चालेल. तर साखर घालून घेतलेला आहे आणि दुधाला छान उकळी आलेली आहे. तर आता हे आपण मिश्रण यामध्ये ओतून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मला पातळ वाटल्यामुळे मी अजून 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेऊन मिक्स केलेला आहे आणि यामध्ये घातलेला आहे. तर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर 3-4 मिनिटे मी याला शिजवून घेतलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे हे. आणि अजून जेव्हा आपण रूम टेम्परेचरला येईल तेव्हा बऱ्यापैकी घट्ट होईल. तर रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण ही बाकीची प्रोसेस करून घेऊयात. ब्रेडचे साईड्स आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत. ठेवल्या तरीही चालतील, पण दिसायला सुंदर दिसावं म्हणून थोडंसं आपण हे ब्रेडच्या साईड कट करून घेऊयात. आणि हे जे साईड कट केलेल्या आहेत ह्या कटलेटमध्ये तुम्ही वापरू शकता. तर बघू शकता मी असा चौकोनी एक बॉक्स घेतलेला आहे, मिठाईचा बॉक्स आहे. तुमच्याकडे जर गोल असेल राऊंडवाला तोही तुम्ही घेऊ शकता. फक्त ब्रेड त्यामध्ये व्यवस्थित अरेंज करावे लागतील आणि यामध्ये जरा अरेंज करायला सोपे जातात म्हणून मी स्क्वेअर घेतलेला आहे. तर साईजनुसार ब्रेड आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे एक लेयर कस्टर्डचं जे मिश्रण आहे त्याचा एक लेयर आणि त्यावरती ब्रेडचा एक लेयर, असं करत करत आपण लेअरिंग करणार आहोत. 2-3 लेयर करू शकतो. इथे मी 2 लेयर करत आहे. आता यावरती अजून कस्टर्डचं मिश्रण घालणार आहोत. ब्रेड कस्टर्ड पुडिंग वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. मी आज अशा प्रकारे बनवलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची ब्रेड कस्टर्ड पुडिंग मी तुमच्यासोबत पुढील व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण फोकच्या साहाय्याने असे टोचे मारून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये आतपर्यंत कस्टर्डचं मिश्रण जाईल. मी ज्या पद्धतीने बनवत आहे त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता आपण सेकंड लेअरिंग पण करत आहोत. ब्रेड आपल्याला ॲडजस्ट करत करत आपण अरेंज करणार आहोत. तर आता यावरती अजून एक थर आपण कस्टर्ड मिश्रणाचा देत आहोत. 2 वेळा कस्टर्ड पावडर मी मिक्स केलं तर सर्व मिळून 3.5 चमचे वापरलेला आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित हे मिश्रण घालायचं आहे. कस्टर्ड पावडर इझिली किराणा दुकानामध्ये अवेलेबल असतं, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि अजून आपण यावरती फोकच्या साहाय्याने टोचे मारून घेणार आहोत. थोडंसं प्रेस पण करून घेते फोकच्या साहाय्यानेच. बघू शकता एअर बाहेर निघत आहे. तर कस्टर्ड पुडिंग आपलं तयार झालेलं आहे. तर यावरती आपण ड्रायफ्रूट्स घालून किंवा चेरी, टूटी फ्रुटी घालून आपण याला
गार्निश करू शकतो. पण माझ्याकडे केकची उरलेली व्हिप क्रीम आहे, तर ती कालची असल्यामुळे थोडंसं याला फेटून घेऊन मी यावरती गार्निशिंगसाठी वापरणार आहे. हे एकदम ऑप्शनल आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी वापरत आहे, नाहीतर मी यावरती टुटी फुटी किंवा चेरीज वापरते जास्त करून. आता ही एका पायपिंग बॅगमध्ये भरूयात. आणि अशा प्रकारे यावरती घालून घेऊयात. तर आता यावरती अजून मी चेरीचे छोटे छोटे काप केलेले आहेत, ते घालणार आहे. आणि आता याचं झाकण लावून आपण याला 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. जर तुम्हाला लवकर खायचं असेल तर 2-2.5 तास फ्रीजरमध्ये ठेवलं तरी चालेल. तर बघू शकता, इथे मी 2-2.5 तास फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण कट करून सर्व करूयात. तर बघू शकता, मस्त अशी ब्रेड कस्टर्ड पुडिंग अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार झालेली आहे. तर आता ही ब्रेड कस्टर्ड पुडिंग आपण खाऊन जेव्हा उरते तर तेव्हा फ्रीजरमध्ये न ठेवता खालच्या बाजूला ठेवायची आहे. एकदम खायला छान, टेस्टी आणि माउथ वॉटरिंग अशी ही रेसिपी आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.